हॅलो, वेलकम बॅक टू विद्या चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा आणि मी पण आहे खूप मजेत. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आनंदाचा जाऊ. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. आजचा दिवस खूप छान आहे आणि चला आता सकाळचे 8:30 वाजतात. माझे अर्धे कामं झाले तर अर्धे कामं बाकी, अर्धे म्हणजे काहीच कामं नाही झालेले. थोडंफार घरातलं आवरलं आहे फक्त. बाकीचं इकडे अक्षता तर अजून झोपलेलीच आहे मस्तपैकी. आज तिला सुट्टी आहे, संडे पण आहे म्हणून. बाकी घर वगैरे सगळं आवरायचं बाकी आहे. इथे आता चालू आहे तर मी नाश्त्याची तयारी करते. चला तर मग आता आधी चहा ठेवून घेते आणि मग नाश्त्याची तयारी करते. चला तर मग आता चालूच झालेत म्हणजे सकाळची कामं. आता एका साईडला मग ठेवला मस्तपैकी चहा आणि आता बाकीच्या वेळेस मी आता करून घेते नाश्त्याची तयारी. आज नाश्त्याला करायचं आहे रात्रीचा माझा भात खूप उरलेला होता, लावलेला होता, पण कोणीच खाल्ला नाही, त्याच्यामुळे तो खूप उरला. तर म्हटलं आज नाश्त्याला तोच छानपैकी परतूया. तर आज तोच परतायचा आहे, तर त्याची मी तयारी करून घेते. आधी कांदा कापून घेते व्यवस्थित. कांदा मस्त बारीक चिरून घ्यायचा, खूप छान लागतो. रात्रीचा जरी भात असला पण तो जर परतला ना तर एवढा सुंदर लागतो ना. तुम्ही पण एकदा ट्राय करा, करतच असाल तुम्ही पण. आणि इथे आलेल्या आहेत आमच्या मावशी पण. मावशींची चालू होती कामाची घाई, त्यांना कपडे धुवायचे होते, त्याची तयारी करतात त्या. आणि इथे माझी चालू आहे नाश्त्याची घाई. आता मी व्यवस्थित अशी मिरच्या वगैरे चिरून घेते. एका साईडला चहा, इकडे भात आहे तो पण मोकळा करून ठेवते. आणि इथे मावशी माझ्याशी बोलत होत्या. आता दिवाळी सुरू होणार आहे, तर दिवाळीची कामं पण निघतील. तर त्यांनी सांगितलं होतं जर्मनचे जे भांडे असतात आपले ॲल्युमिनियमचे, त्याच्यासाठी त्यांनी ही तारेची घासणी आणि ते असे काळा साबण असं म्हणतात त्याला, त्याने ते भांडे खूप छान निघतात. मग त्यांनी मला ते आणून दिले होते, कारण इथे आमच्याजवळ कुठे भेटत नव्हते. तर त्यांनी मला त्यांच्या इकडे कुठेतरी भेटत होते, तिथून आणून दिलेत ते. आता त्याचं खूप मोठं काम झालं, कारण ते इथे कुठेच भेटत नाही. आणि मग ते मोठे भांडे घासायला तो साबण तर पाहिजेच आणि घासणी पण पाहिजेच. ते असे डबे घासल्यासारखे वाटतच नाही. तर त्यांनी मला ते आणून दिलं होतं. आणि इथे परत आता माझं सुरू झालं आहे. आता मी भात आधी मस्तपैकी मोकळा करून घेते आणि मग भात तो व्यवस्थित परतून घेते. आता इथे मस्तपैकी कढई तापत ठेवलेली आहे. तिकडे अक्षदा अजून उठलेली नाही आहेत. मावशींचे चालू आहे कपडे धुवायचं. आणि आज म्हणजे सासऱ्यांचा म्हणजे आमच्या दादांचा आज रविवार आहे, तर त्यांचा उपवास असतो. तर त्यासाठी आता कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे. तर तेल तापल्यावरच सगळ्यात आधी मी त्यामध्ये उपवासाचे जे वेफर्स वगैरे आहे त्यांच्यासाठी नाश्त्याला तळून घेणार आहे. म्हणजे एकाच कढईत म्हणजे दोन्ही कामं होऊन जातील. तर सगळ्यात आधी मी आता वेफर वगैरे त्यांच्यासाठी तळून घेते आणि नंतर त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये भात परतून घेणार आहे. तर इथे जोपर्यंत आता तेल तापतं आहे तोपर्यंत म्हटलं चला आता भांडे वगैरे पण लावून घेऊया. सकाळी सकाळी सर्वांची कामाची अशीच घाई असते. एका वेळेस अगदी 2-2, 3-3 कामं चालू असतात तर माझ्यासारखीच, कारण मी पण तशीच करत असते. एक साईडला चहा, एक साईडला नाश्त्याची तयारी, परत कोणाला कुठला नाश्ता हवा आहे ते, आणि एक साईडला राहिलेली काही कामं म्हणजे भांडे लावणे, रात्रीची भांडे घासून ठेवलेले असतात ते भांडे लावणे वगैरे, ते कामं पण त्याच वेळेस करून घेत असते. आता इथे माझा चहा झालेला आहे. आता मी वेफर्स तळून घेते दादांसाठी. तर आता इथे माझे वेफर वगैरे तळून झालेले आहेत नाश्त्याचे. तर मी जे एक्स्ट्रा तेल आहे ते काढून घेते बाजूला. आणि आता मी इथे भात परतून घेते. मिरची, कांदा मस्तपैकी परतून घेते. आणि कशी चालू आहे आता सर्वांची तयारी. इथे मावशी माझ्याशी बोलत होत्या, गप्पा मारत होत्या. त्यांचे कपडे झाले तिथून थोड्या बसल्या, तर त्यांचा चहा वगैरे होईल तोपर्यंत बसल्यात त्या. आणि सर्वांची दिवाळीची तयारी कशी चालू आहे आता. इथे माझंच भात झाला आहे परतून व्यवस्थित. इकडे झालेत वेफर तळून आणि एक साईडला चहा पण झालेला आहे. मावशींना चहा दिला आहे मी आत्ता. आणि दुपारसाठी खिचडी केलेली आहे. आणि रविवारी बहुतेक असंच होतं की खिचडीच होते सर्वांसाठी. जर खूपच वाटलं की नाही आता काहीतरी खायला हवं तर भाजीपोळी असते.
आणि आता माझी सुरू झाली आहे दिवाळीची तयारी। तर आज मी काढलेले आहेत कपडे धुवायला थोडेफार। तर मी इथे मोठे मोठे आपले जे पडदे वगैरे जे असतात ते काढलेले आहेत आणि पडदे वगैरे आज मला मशीनमध्ये धुवायचे आहेत। तर त्यासाठी मी आता ही मशीनमध्ये धुण्यासाठी ही एक आयडिया आहे माझ्याकडे। जे आपण जे होल्स असतात त्यामध्ये मी एक दोरी किंवा ओढणी किंवा जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते असं टाकून सर्व पडद्यांमध्ये टाकून घेते आणि त्याला एक छान गाठ मारून मग ते धुवायला टाकत असते। त्याने काय होतं, जे होल्स ज्या रिंग्स असतात ना त्या रिंग्स बाजूला निघत नाही। जर असेच आपण धुवायला टाकले नाही, ह्या सगळ्या रिंग्स आहेत ना बाजूबाजूला निघून ते मशीनमध्ये अडकण्याची शक्यता असते। त्यापेक्षा असं जर केलं ना, जरी निघाली तरी त्या दोरीमध्ये राहील ते, त्याच्यामुळे टेन्शन राहत नाही आणि काढायलाही सोपं राहतं। तर मी आता हे सर्व पडद्यांमध्ये असं टाकून घेते आधी। दिवाळी आली ना असे एक एक कामं निघतच राहतात, आता काढावंच लागतील कारण 15 दिवसावर दिवाळी आलेली आहेत। आणि इथे झाले आता बघा, मी नॉट बांधून घेते तिथे छान। तर थोडीशी पॅक अशी नॉट बांधून घ्यायची, पण लूज ठेवायची, दोरी थोडी मोठीच घ्यायची घेताना। आणि इथे झाले आहेत म्हणजे सगळे कपडे धुवून झालेले होते, तर मी वरती नेऊन टाकायचेत आता मला ते। आणि पडदे मी सकाळी लवकर धुतले होते ना, तर ते वाळून गेले होते, त्यामुळे मी ते आता काढून घेतलेले आहे। अगदी म्हणजे मी 9 वाजता धुतले आणि 11 वाजेपर्यंत म्हणजे सगळे म्हणजे वाळून गेले होते पडदे। आणि सेकंड लॉट मी आता हे ब्लँकेट्स वगैरे जे होते ते पण धुवून घेतले होते लगेच। तर आणि हवा इतकी होती ना बघा तुम्ही, ते ब्लँकेटसुद्धा एका जागेवर राहत नव्हते। तर इथे मी त्यांना चिमटे वगैरे लावून पॅक करून घेतलेले आहेत। आणि असेच हळूहळू आता रोज कामं काढावंच लागणार आहेत कारण दिवाळी खूप जवळ आलेली आहे आणि ह्यावेळेस असं वाटतंय कारण दिवाळी जवळ आली आहे। चला झालं आहे आता, धुणं पण झालं आहे सगळं, वरती वाट टाकून आले मी आत्ताच। आणि आता भूक लागली आहे तर आता जेवायची तयारी करूया। इकडे मी खिचडी पण परतली आहे, इथे भाजी केली गिलक्याची थोडीशी, थोडीशी पापडची चटणी केली आहे। तर आता आधी जेवण करून घेऊया। तर परत वेलकम बॅक आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। सकाळपासून व्हिडिओ चालू आहे आणि दुपारनंतर काही शूट करणंच झालं नाही। आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा, तर आमच्या इथे आहे आज, तर आमच्या सोसायटीमध्ये आज ठेवलं आहे कोजागिरी। तर सर्वजण टेरेसवर चालले आहेत, आता मी पण रेडी झाली आहे। कशी दिसते मी सांगा माझा लुक आजचा। आणि अक्षू एकदम सिम्पल, तिला बोलते मी छान छान ड्रेस घाल, पण आज तिचा अजिबात मूड नाही आहे फ्रॉक वगैरे काही छान घालण्याचा। म्हटलं ठीक आहे चला, रडण्यापेक्षा बरे आहे तशी छान, हो ना अक्षदा? हां छान दिसते तरी पण छान दिसते बरं, आमची अक्षू छान दिसते। आणि इथे मी छान रेडी झाले होते, तर अक्षदा बोलली आई मी तुझा व्हिडिओ काढते। म्हटलं ठीक आहे। तर अक्षदाने हा व्हिडिओ काढला आहे छानपैकी। आणि तुम्हाला कसा वाटला आहे माझा आजचा हा व्लॉग? एकदम सिम्पल आहे, काही नवीन नाही आहे, पण तरीही तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून कळवा मला मी कशी दिसत होती ते। आणि आता आम्ही आलो आहोत वरती आणि ते सर्वजण हळूहळू जमा व्हायला लागलेत, म्हणजे बऱ्यापैकी सगळेच जण आलेले आहेत। आणि हे बघा छोटंसं बाळ आहे, त्याच्याभोवती सगळेजण गोळा झालेले आहेत त्याला होतं बघायला। आणि ते आता सर्वजण जमा झालेले आहेत। झाले आहे मुलांसाठी काही गेम्स ठेवले होते आम्ही, तर आता घेतात म्युझिकल चेअर। आणि मुलांना ॲक्च्युली हे काही समजतच नव्हतं कसं खेळायचं ते, कोणी मधूनच उमसत होतं कोणी कसं। शेवट त्यांना थोडा गेम खेळायला लागला, तेव्हा ते व्यवस्थित खेळायला लागले। पण त्याच्यातही भांडणं पण खूप होतात मुलांचे, त्यांना काही कळत नाही, भांडणं खूप होतात। इथे मस्तपैकी सर्वजण खेळत आहेत, मजा करत आहेत। आणि हे बघा अशा छोट्या याच्यावरून त्यांना ते पॉईंटच कळत नव्हते, पण ठीक आहे
खूप मजा केली सगळ्यांनी, छान खेळले सगळेजण. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. ओके ओके, आउट आउट. चला 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 चला. नो नो नो, आउट नो. त्याच्यापुढे अक्षता. आणि इथे चालू होतात मुलांचा दुसरा गेम, ज्याच्यामध्ये त्यांना बॉल टाकायचा होता बकेटमध्ये. तर सगळेच छोटे आहेत, कोणाकडून तो जातच नव्हता. तर बऱ्यापैकी त्यांनी प्रयत्न केले, खूप वेळ खेळले बिचारे, पण कोणाचाच बॉल त्याच्यामध्ये जात नव्हता. आणि खूप जोरात फेकतात, त्यांना ते समजतच नव्हतं की हळू फेकला किंवा काय. आणि इथे बघा अक्षराचा बॉल गेला, पण तो जाता जाता राहिला, परत खाली पडला. पण तरी पण सगळेजण खेळ डबल 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 खूप वेळ चालू होता त्यांचा हा खेळ, खूप वेळ खेळत होते. आणि शेवटी वैतागून आम्ही आता ठरवलं, म्हटलं यांना सर्वांना जिंकायचं आहे ना, आता एक मजा करूया. त्यांनी बॉल फेकला की आपणच बकेट पुढे करायची की त्याच्यामध्ये तो गेलाच पाहिजे, म्हणजे सर्वजण जिंकतील आणि सर्वांना आनंद पण होईल. तर आता इथे बघा सगळेजण टाकतात आणि इथे फक्त आमचं पकडायचं काम चालू आहे. बकेट पुढे करतोय आणि पकडून घेतोय, म्हणजे त्यांना पण आनंद आणि गेम पण लवकर फिनिश होईल, कारण खूप वेळ झाला त्यांचा गेम चालू होता. आणि आता इथे सर्वांची जेवणं चालू आहेत, खेळून खेळून एवढे दमले होते. आणि मस्तपैकी आता पोटभर जेवण करणार आणि परत खेळायला रेडी होणार, कारण अजून भरपूर वेळ जागं राहायचं होतं, 12 वाजेपर्यंत तरी. तर आता मस्तपैकी त्यांना खाऊ घालतो आहे. आणि जेवायला आमच्याकडे होतं पावभाजी, जिलेबी आणि पुलाव, कारण मुलांना खूप आवडतं. आणि इथे कोजागिरी आहे आणि चंद्रासोबत एक सेल्फी आणि एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे. तू इथं थांबते का? आम्ही जाऊ का तिकडे आता?
आता इथे चालू आहे 12 वाजत आलेले आहेत, त्याच्यामुळे आमची तयारी चालू आहे आता पूजेची. आणि त्यासाठी आता आम्ही तयार करून घेतो. मस्तपैकी एक रांगोळी काढतोय. अशी सुंदरशी मस्त रांगोळी काढूया आणि त्याची छान दुधाचं पातेलं तिथे ठेवणार आहोत आणि मग पूजा करून आणि मग चंद्राचं दर्शन घेऊया आणि आरती करूया. बाप्पा कर. आणि आता इथे चालू झाली आता आमची आरती. आणि कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा कोजागिरीचा ब्लॉग? आवडला असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.